पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। सख्या भावानेच स्वतःचा बचाव करताना भावाची हत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर हादरलं। हातकणंगले तालुक्यातील भेंडवडी येथे रात्री उशिरा थरारक घटना घडली। आज संपवणारच म्हणत दारूच्या नशेत एक भाऊ कुऱ्हाड घेऊन दुसऱ्याच्या अंगावर गेला, मात्र त्याने हल्ला परतवत सख्या भावाचाच चाकूने भोगसून खून केला। अमर बापूसो चव्हाण वय वर्ष 33 असे मृताचे नाव आहे, तर आरोपी किशोर बापूसो चव्हाण याला वडगाव पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मिळालेल्या माहितीनुसार मृत अमर चव्हाण आणि त्याची पत्नी पियुषा चव्हाण हे बिरदेवाडी येथे एका कंपनीत कामाला होते। मंगळवारी दुपारी कामावरून घरी परतल्यानंतर अमर चव्हाण दारू प्यायला, त्यानंतर हातात कुऱ्हाड घेऊन सायंकाळच्या वेळी आज संपवणारच असं म्हणत दारूच्या नशेत गावात फिरला। त्याने अनेक ठिकाणी जात उर्मट वर्तन आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। रात्री घरी येऊन तो पुन्हा दारू प्यायला आणि पत्नीला मारहाण सुरू केली। मारहाणीच्या भीतीने पत्नी घराच्या बाहेर गेली आणि आडोशाला जाऊन लपली। तेव्हा अमर शेजारी राहणारा भाऊ किशोरच्या घराकडे गेला। घराच्या दरवाजाजवळ कुऱ्हाडीने घाव घालत भावाला शिवीगाळ त्यांनी सुरू केली। किशोरने दरवाजा उघडताच तुला जिवंत ठेवणार नाही म्हणत अमर भावाच्या अंगावर धावला। अमरने भावाला कुऱ्हाडीने मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो वार किशोरने हुकवला आणि प्रतिकार केला। तू रोज त्रास देतोय, आज आता तुला जिवंत ठेवणार नाही म्हणत पोटात त्याच्या सुरी खुपसली। घाव वरमी लागल्याने अमर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। उपचारासाठी नेताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला। दरम्यान या प्रकरणी मृताची पत्नी पियुषा चव्हाण हिने वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी किशोर चव्हाण याला अटक केली असून न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस निरीक्षक गोरख चौधरी अधिक तपास करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।